इथे त्यांनी आकडेवारी काय म्हटलेलं आहे 22-23. ठीक आहे, 22-23 आकडेवारीनुसार लक्षात घ्या, शहरी आणि ग्रामीण भागात दिसणारी आर्थिक विषमता कमी होत असल्याचे द्योतक हे गिनी गुणांकाच्या माध्यमातून. आता लक्षात घ्या, तुम्हाला गिनी गुणांक हा इकॉनॉमिक्स मध्ये आहेच ना, गिनी गुणांक, आणि प्रश्न पण आहे तुम्हाला आलेले गिनी गुणांक इकॉनॉमिक्स मध्ये, बरोबर. मग त्यामध्ये लक्षात घ्या, आणि हे राष्ट्रीय उत्पन्नाशी संबंधित आहे. इथे वाटलंच लिहून ठेवून द्या, इथे राष्ट्रीय उत्पन्नाशी संबंधित आहे. म्हणजे इकॉनॉमिक्सचा अभ्यास असा खूप म्हणजे असं खूप डीप मध्ये नाही जायचं आहे. म्हणजे ज्या पद्धतीने चर्चेमधील गोष्टी असतात त्या गोष्टीला तुम्ही फोकस करा, तुमचे प्रश्न कव्हर होतात बऱ्यापैकी. ठीक आहे, एक दारिद्र्य महत्वाचं आहे, ते टॉपिक आता दर्शवलेलं आहे. नीती आयोगाचा दरवर्षी अहवाल येतो, त्यासोबतच तुम्हाला नीती आता बघ गिनी गुणांक सुद्धा दाखवण्यात आले की कशा पद्धतीचे तफावत होत असतात दारिद्र्यामध्ये किंवा आपण गरिबीमध्ये, बरोबर आहे. यासोबतच तुम्हाला गिनी गुणांक तुम्हाला दारिद्र्य ह्या टॉपिक मध्ये सुद्धा जाणवेल, यामधून जाणवतं. कारण लक्षात घेणार आहे, हे बघा, शहरी आणि ग्रामीण भागात दिसणारी आर्थिक विषमता, आर्थिक विषमता म्हणजेच गरिबी आहेत ना. एक माणूस श्रीमंत हा श्रीमंत होत जातो, गरीब हा गरीब होत जातो, मधला हा मध्येच राहतो ना, तो गरिबीकडे जात ना श्रीमंतीकडे जात, तो तिथेच राहतो अटकून. तर ह्याच पद्धतीने दाखवलाय, म्हणजे त्यानुसार दाखवलेला आहे. गिनी गुणांक कसा रेशो दर्शवतो की वाढणाऱ्यांचा किती आकडा होतो आणि कमी होणाऱ्यांचा आकडा किती होतो हे दाखवलेलं आहे. आधारित निरीक्षण, आणि बघा, व्यक्ती दरडोई सरासरी मासिक खर्च किती करतात यावरून हा गुणांक काढण्यात येतो. म्हणजे किती खर्च करतो, म्हणजे जितकं इन्कम आहे तेवढा खर्च करतो का इन्कम कमी आणि खर्च जास्त होत आहे, की इन्कम जास्त आणि खर्च कमी होत आहे, हे त्यावरून लक्षात येईल. आलं लक्षात. हे गिनी म्हणजे त्यांचा परिणाम कुठे राहणीमानावर पण पडतोय ना. हे बघा, गिनी गुणांक म्हणजे काय त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे त्यांनी. ठीक आहे, गिनी गुणांक म्हणजे बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे, इटलीचे सांख्यिकी शास्त्रज्ञ कोरॅडो गिनी यांनी 1912 मध्ये निर्देशांक विकसित केला. आधी महत्वाचे मुद्दे येत आहे. ठीक आहे, यांनी सुरुवात केलेला आहे. गिनी गुणांक हा 0 ते 1 या दरम्यान असतो. शून्य गुणांक म्हणजेच काय म्हटलं त्यांनी, काय म्हटलं, परिपूर्ण समानता आहे, म्हणजे बॅलन्स आहे, शून्य आहे म्हणजे. ठीक आहे, आणि एक म्हणजे परिपूर्ण असमानता मानली जाते. आणि जिथे शून्य आहे तिथे बॅलन्स आहे, म्हणजे व्यवस्थित आहे दोघांचं, काही गरिबी नाही दारिद्र्य नाही, म्हणजे एकदम व्यवस्थित चाललेलं असतं. आणि जर समजा त्यामध्ये काय म्हटलं बघा, शून्याङ्क यापैकी शून्य गुणांक म्हणजे समानता, आणि एक म्हणजे परिपूर्ण असमानता, म्हणजे कुठेतरी असमानता झालेले आहेत. म्हणजे तुम्हाला पगार कमी, खर्च जास्त होत आहे, म्हणजे महिन्याच्या शेवटी कुठून तरी तुम्हाला पैसे मॅनेज करावं लागत आहे, म्हणजे खर्च वाढत आहे, म्हणजे कुठेतरी आपण दारिद्र्याकडे जातोय ना आपण. म्हणजे त्यासाठी काय करावं लागेल, आपल्या गरजा कमी, आपलं एकतर इन्कम वाढवावं लागेल, नाहीतर आपला जो होणारा खर्च आहे गरजा कमी करावा लागेल, तेव्हा बॅलन्स राहील ना आपलं. कारण आपल्या मूलभूत गरजा पूर्ण होणं महत्वाचं आहे आधी, बाकीच्या नंतर असतात. तर ह्यामध्ये दाखवलंय त्यांनी बघा, त्या भागातील विषमता या गुणांकाने मोजली जाते. लक्षात विषमता किती आलेली आहे दोघांमध्ये. आणि यंदाच्या सर्वेक्षणामध्ये आत्ताचं सर्वेक्षण म्हणजेच कुठला 22-23 आले लक्षात. यानुसार किती दाखवले त्यांनी बघा, यंदाच्या सर्वेक्षणात हा गिनी गुणांक 0.237, बघा हा गुणांक 0.237 दर्शविलेला आहे. आले महत्वाचा इतका गेल्या. आणि गेल्या वर्षी कंपॅरिझन मध्ये विचारतो कधी पण लक्षात आहे, मागील वर्षी हा 0. लक्षात घ्या, मागील वर्षी जर म्हटलं तर 0.266, म्हणजे त्यापेक्षा कमी झालेलं आहे उलट. आलं नसतं, हे दाखवलेलं आहे. मागील 266 इतका होता, शहरी भागात गेल्या वर्षाच्या तुलनेत 314 होता शहरी भागामध्ये. आणि त्याच संदर्भात भारतामध्ये जो यंदा सुद्धा म्हटलं ना तर 0.284 आलेलं. ह्या गोष्टी तुम्हाला आकडेवारी जी आहेत ना, हे महत्वाची आकडेवारी दिलेली आहे. यानुसार लक्षात येते तुम्हाला की किती दारिद्र्य आलं, किती गरिबी वाढलेली आहे, कशा पद्धतीने आलेली आहे. हा पूर्णतः इकॉनॉमिक्स मध्ये पार्ट गेलेला आहे. यावरून विषमता आहे बघा, काही भागांमध्ये असणार विषमता दिसून पडतं तुम्हाला. त्यासोबत ग्रामीण आणि शहरी भागात दरडोई मासिक खर्च किती होतो हे लक्षात येते. त्यानंतर त्यामध्ये सरकारकडून विविध योजनांद्वारे देण्यात येणाऱ्या निशुल्क गोष्टी धरलेल्या नाही. यामध्ये कुठल्याही शासनाने दिलेल्या ज्या अनुदान असताना ज्या योजना आहेत त्यामध्ये यामध्ये ह्या समाविष्ट केलेल्या नाहीये. ते तुमचं प्रॉपर इन्कम किती असतं त्यावर असतं. पुढे जर बघा, खर्चाचा वाटा दरडोई मासिक सरासरी खर्च कुठल्या गोष्टीवर आधारित आहे हे तुमच्या लक्षात येतं. शहरी भागात याचं प्रमाण 60% एवढं आहे. हे आर्टिकल काय करायचं, तुम्ही सरळ सरळ जिथे राष्ट्रीय उत्पन्नाच्या रिलेटेड जो जिथे गिनी गुणांक आलेला आहे, मी सांगेलच तुम्हाला क्लासमध्ये नंतर, त्या ठिकाणी काय करायचं, याला सरळ कनेक्ट करून टाकायचं. म्हणजेच पुस्तकं अपडेट होईल तेव्हा होईल, मी नेहमी सांगतो स्वतः अपडेट करायचं.
म्हणजे आपल्याला ते लक्षात आलं पाहिजे न्यूजपेपर वाचताना की आपल्याला कुठे एक मुद्दा आलेला आहे, हा सर्वात महत्वाचा. आलं लक्षात? पुढे त्यांनी काय म्हटलंय ना, पेगॉंग सरोवर जवळ शिवरायांचा पुतळा तिथे उभा करण्यात आलेला आहे. ठीक आहे. मग यांनी काय म्हटलं, लडाखमध्ये, ठीक आहे, लडाखमध्ये 14,300 फुटावरती, 14,300 फीट, आलं लक्षात? 14,300 फुटावरती त्यांनी काय केलेलं आहे, उंचीवर भारतीय लष्कराने आपल्या इंडियन आर्मीनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारलेला आहे. महत्वाचा मुद्दा येतो. विचारू शकतात तुम्हाला की महाराजांचा सर्वात उंचीवरती पुतळा कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे, ठिकाण किंवा किती फुटावरती, तर ते 14,300 फुटावरती आलेलं आहे. त्यासोबत लक्षात घ्या, चीन लगत, सीमेलगत असून हा प्रत्यक्ष नियंत्रण, म्हणजेच आपण म्हणतो ना, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ हा उभारण्यात आलेला आहे. बरोबर आहे. त्यासोबतच लेफ्टनंट जनरल यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे, हे विचारून घ्या. म्हणजे असं ह्या मुद्द्याने तुम्हाला विधानामध्ये विचारतात, महाराजांचा पुतळा या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे, किंवा त्याला 4 विधानं सत्य असत्य विचारेल, किंवा 3-4 विधानं या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे, यांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे, या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. बरोबर आहे. आणि यांनी यांनी उद्घाटन केलेलं आहे, हे एक विचार आहे. त्यासोबतच लक्षात घ्या, लष्कराच्या, बघा यांनी काय म्हणलं, 14व्या तुकडीने म्हटले आहे यामध्ये की हा पुतळा येणाऱ्या काळात पिढ्यांसाठी कुठेतरी आदर्श ठरणार. आलेला एक. त्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांना एक मानवंदना म्हणून भारत चीन मधील सैन्य, बघा भारत चीन मधील वादानंतर सैन्य माघारीनंतर हा पुतळा उभारण्यात आलेला आहे. जेव्हा भारत चीनचं युद्ध झालं होतं ना, तर त्या काळामध्ये माघारीनंतर हा पुतळा उभारण्यात आलेला आहे. सर्वात मोठा पुतळा, उंचीचा पुतळावरती 14,300 फुटावरती आलेला आहे. महत्वाचा आहे तो.